वाड़ी नगर परिषद हेतु 2 दिसंबर को संपन्न होने जा रहे चुनाव के मद्देनजर वाड़ी नगर परिषद प्रशासन समय सारणी के अनुसार जोरदार कार्य में जुटा दिखाई दे रहा है। जिलाधिकारी कार्यालय की ओर से वाड़ी नगर परिषद चुनाव शांति व सुव्यवस्था से संपन्न करने हेतु प्रमुख चुनाव अधिकारी के रूप में उपविभागीय अधिकारी वंदना सारंगपत्ते तथा सहायक चुनाव अधिकारी के पद पर मुख्याधिकारी डॉक्टर ऋचा धाबरडे की नियुक्ति की गई है। शुक्रवार को वाड़ी नगर परिषद के सभागृह में इन दोनों चुनाव अधिकारियों ने वाड़ी क्षेत्र के सभी राजकीय पक्ष के प्रमुख पदाधिकारियों को निमंत्रित कर उनसे संवाद साधा तथा चुनाव आयोग के दिशा निर्देशानुसार संपन्न होने वाले चुनाव की विस्तृत समय सारणी, नियम, आचार संहिता आदि की विस्तृत जानकारी प्रस्तुत की। वाड़ी नगर परिषदेचा निवडणुकीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार 4 तारखेपासून आदर्श आचारसंहिता सुद्धा संपूर्ण नगरपालिका क्षेत्रात लागू झालेली आहे। वाड़ी नगरपालिकेची निवडणूक घेत असताना आपल्याकडे 59,537 एकूण मतदार आहेत। त्यामध्ये 30,807 पुरुष मतदार आहेत, 28,726 स्त्री मतदार आहेत आणि 4 जे आहेत ते ट्रान्सजेंडर वोटर्स आहेत। म्हणजे असे एकूण 59,537 मतदार आहेत। एकूण आपल्याकडे 13 प्रभाग आहेत। त्यामध्ये 12 प्रभाग जे आहेत ते द्विसदस्यीय आहे आणि एक प्रभाग जो आहे तो त्रिसदस्यीय आहे आणि एकूण आपल्याला 27 जे कॅन्डिडेट आहेत उमेदवार या निवडणुकीमध्ये आपण निवडून देणार आहे, जनता निवडून देणार आहे आणि नगराध्यक्षाची जी निवड आहे ती थेट जनतेमधून असणार आहे। नगराध्यक्ष पद जे आहे ते सर्वसाधारण प्रवर्गातून यावेळेस राखीव झालेलं आहे। सर्वसाधारण प्रवर्गातून कोणीही त्याकरता आपल्याकडे नामनिर्देशन पत्र भरू शकणार आहे। आपल्याकडे जे मतदान केंद्र आहेत एकूण 62 मतदान केंद्र आहेत आणि मतदान केंद्रावर नागरिकांना सर्व जे मिनिमम फॅसिलिटीज आहेत म्हणजे किमान सुविधा आहे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या इमारती या सुस्थितीत आहेत। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मतदान केंद्रावर असल्याची आम्ही खात्री करणार आहोत। त्यानंतर आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं याकरिता फ्लाइंग स्क्वॉड, SST पथक म्हणजे स्थायी पथक आणि व्हिडिओ सर्व्हायलन्स पथक असे 3 पथक असणार आहे आणि आपल्या नगरपालिका कार्यालयामधूनच संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणी एक कंट्रोल रूम सुद्धा ठेवलं जाणार आहे आणि त्या कंट्रोल रूमचा नंबर हा सर्व जनतेला प्रोव्हाइड केली जाईल आणि जनतेची जी काही तक्रार असेल ती 24/7 ते कंट्रोल रूम असेल त्या ठिकाणी जनता फोन करून आपली जी काही तक्रार आहे ती दाखल करू शकेल आणि फ्लाइंग स्क्वॉडच्या माध्यमातून त्या तक्रारीची खात्री केली जाईल आणि जर का आचारसंहिता वगैरे भंग झाला तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची देखील कार्यवाही केली जाईल। 10 तारखेपासून आपलं नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। 10 ते 17 पर्यंत नामनिर्देशन पत्र जी कार्यालयीन वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी असणार आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत 17 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे, बाकी दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे। त्यानंतर नामनिर्देशन पत्राची छाननी जी आहे ती 18 तारखेला होणार आहे। नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी जो आहे तो 19 तारीख ते 21 तारखेपर्यंत आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत। आणि जर का जो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो दिलेले निकाल आहे म्हणजे आम्ही कोणाचं नामनिर्देशन पत्र वगैरे नाकारलं त्यामध्ये 21 तारखे ते 25 तारखेपर्यंत अपील कालावधी आहे। त्यानंतर 26 तारखेला चिन्ह नेमून द्यायचे आहेत, चिन्ह वाटप आहे आणि 2 तारखेला निवडणूक असणार आहे। निवडणुकीचा जो वेळ आहे तो सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत असणार आहे आणि मतमोजणी सुद्धा याच ठिकाणी होणार आहे नगर परिषद कार्यालय वाडी इथे आणि 3 तारखेला सकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतदान केंद्रावर स्त्री आणि पुरुष याकरता वेगवेगळी रांग लावण्यात येईल। त्यानंतर जे अंध अपंग मतदार असतील त्यांच्याकरता मदतनीसाची सुविधा त्यांना घेता येईल। फक्त त्यासाठी एक आवश्यक फॉर्म असतो तो भरून द्यावा लागतो, तो भरून त्यांना मदतनीसाची सुविधा घेता येईल। त्यानंतर त्या ठिकाणी टॉयलेट्स असेल, महिला आणि पुरुषांकरता टॉयलेट असेल, पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल किंवा संध्याकाळच्या म्हणजे आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे अंधार पडण्याची शक्यता असते संध्याकाळी लवकर, तर पुरेशा प्रकाश व्यवस्था लाईट्स वगैरे पुरेशा प्रमाणात असेल किंवा
किंवा रांगा जर लागत असतील तर लोकांना जास्त वेळ रांगेत उभं राहायला लागू नये, त्यामुळे त्यांना बसण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली जाईल. म्हणजे आजारी कोणी असेल, गरोदर महिला असतील, लहान मुलं वगैरे सोबत घेऊन आले असेल, म्हातारे लोक असेल तर त्यांना बसण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली जाईल. वाडी नगर परिषदेची जी समस्त जनता आहे त्यांना आम्ही आवाहन करतो की बरेच वर्षानंतर आता मध्ये एक मोठा कालखंड गेला ज्याच्यामध्ये निवडणुका झाल्या नाही, तर आता बरेच कालावधीनंतर निवडणुका पार पडत आहेत. तर आमचं आवाहन राहील की जास्तीत जास्त संख्येने लोकांनी मतदानाच्या दिवशी बाहेर पडावं आणि मतदान करावं. आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याबाबत जर तक्रार प्राप्त झाली तर त्याची शहानिशा करू फ्लाइंग स्क्वॉड वगैरे मार्फत, आणि जर उल्लंघन झालं असेल तर संबंधितांवर आपल्याला गुन्हे दाखल करावे लागतील, कारवाई होईल. सर्व वाडी शहरातील नागरिकांना तसेच राजकीय पक्षांना आणि राजकीय संघटनांना मी हीच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनंती करेल की गेल्या जे 10 वर्षापासून रखडलेलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणूक होती ती आता शांततेने पार पाडण्यासाठी नगरपरिषद कार्यालयाला सहकार्य करावे. कुठलीही अनुचित घटना आणि शहरातील शांततेचा कुठल्याही प्रकारे भंग होणार नाही याची सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून दक्षता घ्यावी आणि ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास आम्हा सर्वांना सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद.